नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, फुटीर खासदार म्हणजे बंडखोर खासदार. आता त्यांना लय उपमा लोक द्यायला लागले, ते गद्दार खासदार म्हणायला लागलेत, बंडखोर म्हणायला लागले, फुटीर म्हणायला लागले, त्याचबरोबर लाचार खासदार म्हणायले, 100 कोटी घेऊन फुटलेले खासदार, अशी उपमा द्यायला लागलेले आहेत लोक. आता ते जे 6 उद्धव ठाकरे गटातून शिवसेना एकनाथ शिंदेच्या गटामध्ये जे जाणारे खासदार आहेत 6, यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये कॅव्हेट दाखल झाली आणि सुप्रीम कोर्टानं ऐकून घेतो असं सांगितलं. आणि आता सुप्रीम कोर्टाचं नोटीस निघलंय त्यांना आणि त्यामुळे त्यांची पंचायत आहे. ना इकडचा ना तिकडचा, ना गरका ना गाठका, आणि अपात्र होण्याचं टेन्शन वाढलं. सुप्रीम कोर्टानं सांगितलं की अपात्र होऊ शकतंय हे सगळं. म्हणजे बघा, घाबरून गेलेले सध्या हे. एकनाथ शिंदेचं सुद्धा टेन्शन वाढलंय की ह्या 6 लोकांना आपण इकडं आणलं, मंत्रिपदाची लालच दाखवली, मात्र उद्या जर हे अपात्र झाले तर काय करायचं, ह्या सगळ्यांचा रोष आपल्यावरती वाढेल. बघा, याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय. हा संपूर्ण व्हिडिओ जर बघितला आपण तर आपल्या लक्षात येईल एकनाथ शिंदेचं 2022 मधलं बंड काही काळ थंड झालं होतं, मात्र पुन्हा उद्धव सेना फोडली गेली. 6 खासदार, 1 आमदार विधान परिषदेचा आता सध्या घेऊन गेलेलं आहे. तर नेमकं हे प्रकरण काय आहे, काय होऊ शकतं पुढं, हा संपूर्ण व्हिडिओ बघितला तर आपल्या लक्षात येईल. तसंच आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. एकनाथ शिंदे हे बंडोबा 2022 साली झाले. त्यांच्या बंडाची चर्चा ही देशभर गाजली. या अगोदर सुद्धा मोठी मोठी बंड झाली, मात्र ती सध्या सोशल मीडियावरती फास्ट ट्रेंड. सध्या त्या कामामध्ये सोशल मीडिया एवढा नव्हता, आता सोशल मीडिया जरा फास्ट झालेला आहे आणि त्यामध्ये एकनाथ शिंदे हे सोशल मीडियामध्ये जरा जास्तच ट्रेंड झाले होते, ट्रोल बी झाले. हे झालं बघा, 2022ला 40 आमदार घेऊन ते गुवाहाटीला पसार झाले होते, पळून गेले होते. त्यांच्यासोबत 2 खासदार भावना गवळी आणि श्रीकांत शिंदे हे त्या पहिल्या दिवसापासून आले. त्यानंतर 10-12 खासदार पुन्हा सोबत जोडले गेले, काही आमदार सुद्धा परत जोडले गेले. वर 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 लोक पळून 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 गेले त्यांच्यासोबत. 2022चं जे बंड होतं हे भारतीय जनता पक्षानं ठरवून केलेलं बंड होतं. एकनाथ शिंदेच्या खांद्यावर बंदूक ठेवून उद्धव ठाकरेंचं सरकार पाडलं. आता हे बंड जे होतं, या बंडामध्ये तानाजी सावंत यांनी महत्वाची भूमिका बजावली होती असं तानाजी सावंतनं बऱ्याच वेळा सांगितलं. मात्र एकनाथ शिंदेनं सांगितलं नाही, त्यांना भाव दिला नाही. उलट 2024च्या मंत्रिमंडळामध्ये तानाजी सावंत यांचा पत्ता कट करून टाकला, बऱ्याच जणांचा पत्ता कट केला आणि त्याला घरचा रस्ता दाखवला ह्या बाकीच्या सगळ्यांना. आता 2022चं जसं बंड झालं, एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं गेलं, एकनाथ शिंदेच्या हांजी केलं गेलं भाजपनं. एकनाथ शिंदेंना बघा, जसं आपण एखाद्याकडं आपलं काम काढून घ्यायचं असतं त्याला कसा हंजारतो गोंजारतो, असं भाजपनं त्या काळामध्ये केलं. मात्र 2024 मध्ये एकनाथ शिंदेंना झटकारलं, अक्षरशः उचलून आपटल्यासारखं केलं देवाभाऊनं. एकनाथ शिंदे ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले 22 मध्ये आणि त्यांनी जे काय निर्णय घेतले त्या कार्यकाळामध्ये, त्या सगळ्या निर्णयाला ब्रेक लावण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलं. म्हणजे मुख्यमंत्री झाल्या 24 मध्ये देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेचा भ्रष्टाचार, ज्या ज्या ठिकाणी एकनाथ शिंदेचा भ्रष्टाचार दिसतोय त्या ठिकाणी विरोधकांना माहित्या पुरवणं, हे सुद्धा देवाभाऊच्या कार्यकाळामध्ये झालंय. आता हे पण मी सांगतो तुम्हाला, आता या 6 खासदारांना सुप्रीम कोर्टाची नोटीस आलेली आहे.
म्हणजे ह्यांची जी खासदारकी आहे त्या खासदारकीला चॅलेंजिंग झालेला आहे. जे कलम 10 जे सांगतं अनुसूची 10 मध्ये असं वर्णन आहे की एखाद्या पक्षाचा प्रतिनिधी निवडून आलेला त्या पक्षाच्या चिन्हावरती तो 2/3 बहुमताने जरी गेलेला असला तरी त्याला त्या पक्षाची मान्यता लागते की त्या पक्षाने त्यांना पक्षातून काढून टाकलं पाहिजे. पण असं झालेलं नाही म्हणून त्यांना चॅलेंजिंग झालेलं आहे. तर 2022च्या नंतर 2024 मध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडं असलेली जी खाती आहेत त्या खात्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप केले गेले आणि याच्या माहित्या सुद्धा विरोधी गटाला पुरवल्या गेल्या. विरोधी म्हणजे कोण की उबाटा गट, काँग्रेस यांना माहित्या कशा गेल्या हे सुद्धा एकनाथ शिंदेच्या लक्षात आलं नाही. मात्र माहित्या गेल्या आणि त्या माहित्याच्या आधारे एकनाथ शिंदेवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. आता ह्याच्यामध्ये काय काय आरोप झाले ते मी तुम्हाला सांगतो. MMRDA हे खातं एकनाथ शिंदेकडे होतं 2022 नंतर आणि BMC मध्ये जो घोटाळा झाला, रस्ता कॉन्क्रीट घोटाळा, या घोटाळ्याबाबत एकनाथ शिंदेवरती सरळ आरोप केले की एकनाथ शिंदेनी करोडो रुपयाचा ह्याच्यामध्ये घोटाळा केलेला आहे. त्याचबरोबर 100 बेकायदेशीर दगडखाने. आता तो पहिला आरोप आदित्य ठाकरेंनी केला होता. नंतर अनिल परबांनी आरोप केला की 100 बेकायदेशीर दगडखाने एकनाथ शिंदेच्या आशीर्वादानं मुंबई परिसरामध्ये चालतायत आणि ह्याची SIT मार्फत चौकशी करण्यात यावी. तर त्यावेळी ती समिती सुद्धा नेमली गेली चौकशीसाठी. बघा, त्यानंतर नवी मुंबई महापालिका जी आहे, नवी मुंबई महापालिका, त्या ठिकाणचे भाजपचे जे मंत्री आहेत गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदेवरती आरोप केला दस्तूर खुद्द की एकनाथ शिंदेनी 5 वर्षात NMMC मध्ये NMCचा निधी जो आहे त्याचा 3000 कोटीवरून 800 कोटीवरती आणला. मग बाकीचे पैसे काय केले असा सुद्धा आरोप एकनाथ शिंदेवरती करण्यात आला. त्याचबरोबर TAT घोटाळा, शिवसेनेनेच ह्या TAT घोटाळ्याचा आरोप केला. आता या TAT घोटाळ्याचा आरोप यामध्ये सुशील खाडविलकर यांची एकनाथ शिंदेनी IAS अधिकारी सुशील खाडविलकर यांची एकनाथ शिंदेनीच नेमणूक केली होती आणि त्या TAT घोटाळ्यामध्ये एकनाथ शिंदेचं सुद्धा पुन्हा नाव आलं. एकनाथ शिंदेवरती सुद्धा भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले. त्यानंतर 10रावे पुनर्विकास प्रकल्प आणि तिथलं रस्ते कॉन्क्रिटीकरण, पुन्हा भरती घोटाळा, MVAच्या पंचनाम्यामध्ये एकनाथ शिंदेच्या सोबत जे काय खासदार गेलेले होते त्या खासदार किंवा जे काही नगरसेवक होते BMCचे तिथले, त्यांचं सुद्धा त्या धारावीच्या घोटाळ्यामध्ये नावं आली. म्हणजे नगरसेवकांनी खरेदीचा रेकॉर्ड बदललं. धारावी प्रकल्पामध्ये कसा घोटाळा झाला हे विरोधकांनी तिथं सांगितलं आणि त्या प्रकल्पामध्ये सुद्धा भला मोठा असा घोटाळा झाला असं सांगितलं गेलं. त्याचबरोबर रमाई आवास योजना, अंबादास दानवे यांनी बघा शिंदे आणि फडणवीस यांच्या नावाची बनावट जात प्रमाणपत्र, रेशन कार्ड तयार करून छत्रपती संभाजीनगर मध्ये लोकांनी घरकुलं लाटली. हा सुद्धा घोटाळा बाहेर निघाला. त्याचबरोबर सिद्धिविनायक मंदिर देणगीचा घोटाळा, सिद्धिविनायक मंदिर देणगीचा घोटाळा सुद्धा प्रचंड असा गाजला आणि तिथली दानपेटीची चौकशी करा, तिथं किती लुटमार झाली हे सुद्धा तिथं एकनाथ शिंदेवरती आरोप झाले. म्हणजे त्याचबरोबर बघा मुंबई मधल्या रस्ते घोटाळा, 12,000 कोटींच्या रस्ते घोटाळ्याचे आरोप एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्यावरती करण्यात आले. परत NMMC 2200 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप गणेश नाईक यांनी केला होता. पुन्हा नीट जमीन घोटाळा 110 कोटींचा संजय राऊतांनी आरोप केला होता. अदानी वीज प्रकल्प जो आहे तो 6700 कोटींचा जो करार आहे, एका याचिकाकर्त्यांनी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती की ह्याच्यामध्ये घोटाळा झालेला आहे.
म्हणजे हे सगळे घोटाळे एकनाथ शिंदे यांच्या भोवती फिरतायत. म्हणजे एकनाथ शिंदेच्या कार्यकाळामध्ये जे जे घोटाळे झाले त्या घोटाळ्यांमध्ये श्रीकांत शिंदे, एकनाथ शिंदे यांची नावं पुढं आली. आणि ह्या माहित्या नेमक्या कोणी दिल्या? ज्या वेळेस देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हा ही सगळी प्रकरणं बाहेर आली होती. तर बघा, दुसरं सुद्धा श्रीकांत शिंदे यांच्यावरती सुद्धा भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. 108 अँब्युलन्सचा घोटाळा, म्हणजे 800 कोटींचा अँब्युलन्स घोटाळा ते सांगितलं गेलेलं आहे. त्यामध्ये सुद्धा घोटाळा झालेला आहे. पुन्हा झारखंडमध्ये जो दारू घोटाळा झालेला आहे तो सुद्धा मोठा घोटाळा झालेला आहे तिथं सुद्धा. परत एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबत असलेली जी सगळी मंडळी आहे, खासदार आमदार, यांच्यावरती सुद्धा भ्रष्टाचाराचे आरोप झाले. बघा, एकनाथ शिंदेचे पी असल्याचं सांगून एकानं 1 कोटीची फसवणूक 19 लोकांची केली होती. परत कंत्राटदारांकडून पैसे मुंबई महापालिकेमध्ये केले गेले हे सुद्धा आरोप झालेले होते. परत बघा, म्हणजे घोटाळ्याचे आरोप प्रचंड, म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये एकनाथ शिंदेवरती घोटाळ्याचे आरोप झाले. 800 कोटी, 1200 कोटी, 2200 कोटी, 110 कोटी, 807 कोटी असे मिळून 15,000 कोटींचे भ्रष्टाचाराचे आरोप हे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पुत्रावरती झालेले आहेत. तर आता हे आरोप सगळे एकनाथ शिंदेवरती झाले. मात्र आता हे सगळं असताना सुद्धा उद्धव ठाकरेंची शिवसेना एकनाथ शिंदेनं एकदा नव्हे तर दोनदा फोडली. 2022 मध्ये फोडली, आता परत फोडली. आता हे खासदार महोदय बघा, आता जे खासदार गेले हे भाऊसाहेब वाकचौरे, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, संजय देशमुख, संजय दिना पाटील, हे 6 जण फुटले. आता ह्यांच्या सोबत एक विधान परिषदेचा आमदार बी फुटला. जे उद्धव ठाकरेंचे 6 विधान परिषदेवरती आमदार होते त्यापैकी एक आमदार सचिन आहेर हे फुटले, विधान परिषदेचे उपाध्यक्ष झाले. आता त्या अगोदरच हे 6 खासदार फुटले. आता या 6 खासदारांच्या विरोधामध्ये ओम बिर्ला, लोकसभेचे जे अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडं अरविंद सावंत यांनी पत्र दिलं. हे सगळे खासदार फुटले. मात्र या खासदारांच्या मनात आता धाकधूक वाढलेली आहे. जे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जे नेते अरविंद सावंत आहेत, त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. आणि ओम बिर्लांची भेट घेतल्यानंतर त्यांनी विचारलं की आपल्याकडं या 6 खासदारांचं काय पत्र आलंय का? त्यांनी सांगितलं नाही. त्यावर त्यांनी अगोदरच पत्र तयार करून नेलं होतं की नियम सूची 10 यानुसार जर कुठल्या पक्षाचे खासदार 1/3, 2/3 किंवा एखादा जरी खासदार दुसऱ्या पक्षात जायचा असेल तर त्याला पक्षानं मान्यता दिली पाहिजे असं सूची 10 मध्ये आहे. आणि हे 6 खासदार गट तयार करून दुसऱ्या पक्षात जाण्याच्या तयारीत आहेत. तर यांना गट तयार करण्यास किंवा यांच्या गटाला मान्यता देण्यात येऊ नये असं पत्र अरविंद सावंत यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे दिलं. त्यानंतर हे जे 6 खासदार आहेत, या 6 खासदारांनी ओम बिर्ला यांची भेट घेतली, त्यांना पत्र दिला गटाबाबत. ओम बिर्ला यांनी सरळ त्यांना मान्यता देऊन टाकली 6 जणांना. म्हणजे हा निर्णय बेकायदेशीर झाला असं उद्धव ठाकरे गटाचे जे अरविंद सावंत आहेत त्यांनी सांगितलं की हा निर्णय बेकायदेशीर आहे. लोकसभा अध्यक्षाला सूची 10 प्रमाणे असं करता येत नाही. जोपर्यंत आमचं मत विचारात मूळ पक्षाचं, म्हणजे जी उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे या मूळ पक्षाचं मत जोपर्यंत तुम्ही विचारात घेत नाही तोपर्यंत तुम्हाला असं काहीही करता येणार नाही असं सूची 10 मध्ये वर्णन आहे. तर त्या अनुषंगाने तुम्ही जी या गटाला मान्यता दिलेली आहे ती सरळ सरळ नियमाचं उल्लंघन करणारी आहे असं त्या पत्रामध्ये नमूद केलं गेलं. आणि त्यानंतर सदर प्रकरण हे सुप्रीम कोर्टामध्ये गेलं. आता किती जरी
एकनाथ शिंदे गट म्हणत असला सुप्रीम कोर्टात काय होणार नाही, सुप्रीम कोर्ट आमच्या बाजूने निकाल देईल किंवा सुप्रीम कोर्ट लांबवत लांबवत नेईल, जसा की 2022चा जो दावा आहे त्या दाव्याचा आजपर्यंत निकाल झालेला नाही. सुप्रीम कोर्टानं हे सगळं प्रकरण लांबवत 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 नेलेलं आहे. भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे यांना कशी मदत होईल या बाजूनं सुप्रीम कोर्टानं काम केलेलं आहे. तर आता ह्याच्यामध्ये झालंय असं की आता भारतामध्ये तरुणांची आंदोलनं सुरू झालेली जनजीची, आणि या आंदोलनाचा भडका चांगला देशभर ओढलेला आहे. यामुळे सुप्रीम व्यवस्था सुद्धा घाबरलेली. उद्या हे आंदोलन आपल्या दारात येऊ नये, आपल्या विरोधात काय होऊ नये. बघा सुप्रीम कोर्ट सुद्धा घाबरले. जे सुप्रीम कोर्ट म्हणत होते की आम्हाला या आंदोलनात पोलिसांनी मारहाण केलेली व्हिडिओ बघायला वेळ नाही, तेच सुप्रीम कोर्ट आता टीका झाल्यावरती, तरुणांनी शिव्या घातल्यावरती म्हणतंय की तुम्ही आमच्याकडे आला नाही, आम्हाला वेळच वेळ आहे. म्हणजे सुप्रीम कोर्ट कसं घाबरून गेलंय, सुप्रीम कोर्टाची कशी फाटली ते कालच्या एका विधानावरून आपल्याला दिसते. आणि त्यामुळंच जे आता हे तरुण आहेत, तरुणांच्या लक्षात आलेलं आहे की सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोग ही सगळी मंडळी भाजपच्या बाजूने काम करतात. मात्र हे जे आंदोलन सुरू आहे, आंदोलनाने मात्र ही सगळी घाबरलेली आहे ती. आणि सुप्रीम कोर्टाला आता त्या एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंचा जो 2022चा जो चालू आहे प्रकरण, त्यावरती निकालच द्यावा लागणार आहे. आणि बघा ह्या सगळा माहोल पाहता म्हणजे सुप्रीम कोर्टानं अगोदर नकार देते, पुन्हा होय म्हणते. आता तसंच काहीच ह्या 6 खासदारांबाबतीत सुद्धा झालं की लोकसभा अध्यक्षांनी मान्यता दिली म्हणल्यावरती एकनाथ शिंदे आणि 6 खासदारांना वाटलं की आता काय सुप्रीम कोर्ट ह्याच्यात लक्ष घालणार नाही. सुप्रीम कोर्ट म्हणणार की आम्हाला काय ह्याच्यात लक्ष घालायला वेळ नाही आणि तुम्ही काय इकडं येऊ नका, असं सुप्रीम कोर्ट म्हणाल. मात्र झालंय उलटच. लोकसभा अध्यक्षाच्या निर्णयाला विरोध म्हणून सुप्रीम कोर्टामध्ये अरविंद सावंत गेलेले आहेत आणि त्यांनी तिथं असं सांगितलेलं आहे की बाबा नियम जी सूची 10 आहे, या सूची 10चं सरळ सरळ उल्लंघन हे लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केलेलं आहे. आणि त्यांनी या खासदारांच्या गटाला मान्यता दिली, मात्र मूळ पक्षाचं काय म्हणणं आहे हे ऐकून घेतलेलं नाही. त्यामुळं हा दावा दाखल केलेला आहे. आता सुप्रीम कोर्ट सुद्धा म्हटलं की बाबा ठीक आहे, दावा दाखल करून घेतला. आणि त्यावरती आता सुप्रीम कोर्टानं या 6 खासदारांना नोटीस काढलेली आहे. आता 6 खासदारांना सुप्रीम कोर्टानं नोटीस काढली आणि बघा हे जे 6 खासदार आहेत, या 6 खासदारांनी 18 जुलै 2026 रोजी अध्यक्षांनी त्यांचा शिंदे गटात विलीन करण्यास सुद्धा मान्यता दिली. म्हणजे त्यांचा गट स्थापन करायला मान्यता दिली, गट स्थापन केल्यावरती विलीन करायला सुद्धा मान्यता दिली. म्हणजे हे किती सरळ सरळ चुकीचं झालं असं अरविंद सावंत यांनी म्हटलेलं आहे. आता सुप्रीम कोर्टाची नोटीस काय आहे हे सुद्धा आपण बघूया. आता सुप्रीम कोर्टाची नोटीस आहे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना, लोकसभा सचिव आणि त्या 6 बंडखोर नेत्यांना सुप्रीम कोर्टानं नोटीस बजावलेली आहे. म्हणजे लोकसभेचे जे अध्यक्ष आहेत ओम बिर्ला यांना तर नोटीस काढलीच काढली, त्याचबरोबर हे जे 6 बंडखोर खासदार आहेत यांना सुद्धा नोटीस आलेली आहे. लोकसभेचे सचिव ओम बिर्ला आणि ह्या 6 खासदारांना नोटीस आलेली आहे. त्यामुळं आता हे जी सगळी घाबरगुंडी झालेली आहे. त्याचबरोबर ही जी याचिका आहे, केस आहे, ही अरविंद सावंत म्हणजे उद्धव ठाकरे गटाचे जे खासदार आहेत त्यांनी दाखल केलेली आहे. आता अरविंद सावंत यांचा आक्षेप काय आहे, त्यांचं म्हणणं काय आहे ते सुद्धा बघूया. पक्षाच्या नेत्यांच्या मंजुरीशिवाय खासदार स्वतःहून विलीन होऊ शकत नाहीत. म्हणजे कुठल्याही पक्षात, म्हणजे ज्या पक्षाचे ते खासदार आहे, ज्या पक्षाच्या तिकिटावरती निवडून आले त्या पक्षाच्या मंजुरीशिवाय ते दुसऱ्या पक्षामध्ये विलीन होऊ शकत नाहीत असा त्यांचा आक्षेप आहे. तसंच कोणतीही अपात्र कारवाई सुरू नव्हती आणि सेक्युलर जॉईंट सेक्रेटरीची सही आहे, अध्यक्षांची नाही. म्हणजे
10व्या अनुसूची अंतर्गत हा जो विलीन झालेला आहे पक्षामध्ये शिवसेनेच्या, हा वैध नाही असा दावा केलेला आहे. म्हणजे बघा, लोकसभा अध्यक्षांनी ह्याच्यावरती सही केलेली नाही. लोकसभा अध्यक्ष हे निष्ठून निघलेले आहेत आणि लोकसभेचे जे सचिव आहेत, सचिवांनी यावरती सही केली आणि या 6 खासदारांना गट स्थापन करायला मान्यता दिली आणि विलिनीकरणासाठी सुद्धा मान्यता ही सचिवानं दिलेली आहे. आता यामुळं बघा, आता ह्याचं खंडपीठ काय काय तयार झालेलं आहे. जस्टिस PS नरसिंहा आणि जस्टिस आलोक आराध्य यांच्या खंडपीठानं ही नोटीस जारी केली आहे आणि 2 आठवड्यात यावर उत्तर मागितलेलं आहे. परंतु सध्या तरी जो विलीन झालेला आहे, विलिनीकरण, त्याला अजून स्थगिती नाही दिली, पण त्याला सुद्धा स्थगिती देऊ शकतात. 2 आठवड्यामध्ये उत्तर सांगितले. आता कोर्टाने दुसरं काय सांगितलंय, आम्ही उत्तर मागवतो, 2 आठवड्यांनी सुनावणी घेऊ, तोपर्यंत अध्यक्षांचा निर्णय कायम राहील. ही सुनावणी 22 जुलै रोजी झाली आहे, म्हणजे परवाच सुनावणी झालेली आहे. तर ही सुनावणी झाल्यामुळं आणि यांना नोटीस निघल्यामुळं एकनाथ शिंदेची बी अडचण झालेली आहे, लोकसभा अध्यक्षाची बी अडचण झालेली आहे, लोकसभेचे सचिव यांची अडचण झालेली आहे आणि एकनाथ शिंदेसोबत गेलेले 6 खासदार त्यांची बी अडचण होऊन बसलेली आहे. म्हणजे ह्यांचं विलिनीकरण जर बेकायदेशीर ठरवलं तर मात्र ह्यांना धड ह्या पक्षात बी नाही, धड त्या पक्षात बी नाही. मग शिवसेना काय करेल, यांना अपात्र ठरवा असं सुप्रीम कोर्टात मागणी करेल आणि मग त्या ठिकाणी पुन्हा निवडणुका घ्यायला लागतील आणि निवडणुका घेतल्यावरती यापैकी एकही खासदार निवडून येणार नाही असं सध्याचं तरी चित्र आपल्याला दिसतंय. म्हणजे हे महाराष्ट्रभर सगळीकडे आपल्याला दिसतंय. गद्दार गद्दार म्हणून संबोधलं जातंय. उद्धव ठाकरेंच्या सभेला प्रचंड गर्दी होते, प्रचंड लोक येत आहेत, मात्र त्यांच्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेली ही लोक पुन्हा दुसऱ्या पक्षामध्ये जात आहेत. जे ऑपरेशन टायगर राबवलं गेलं, हे ऑपरेशन टायगर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानं फेल जातंय की काय, म्हणजे फेल जाण्यासारखीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. जे ऑपरेशन टायगर 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 जे म्हटलं, त्याचा जो गाजावाजा झाला, त्याची जो चर्चा झाली, ते ऑपरेशन टायगर आता फेल जाण्याच्या दिशेनं वाटचाल सुरू आहे असंही एकंदरीत सध्या दिसतंय. म्हणजे एकनाथ शिंदेंना हा मोठा झटका आहे. एकनाथ शिंदेंनी एवढी धावपळ केली, एवढी मारामार केली या सगळ्या खासदारांना आपल्या पक्षात घेण्यासाठी. अमित शहाची भेट घेतली, अमित शहाकडनं काहीतरी शब्द घेतला. त्याचबरोबर आता जे हे होणार आहे, विस्तारीकरण होणार आहे जे केंद्रीय मंत्रिमंडळाचं, त्यामध्ये किती लोकांना घेणार याचा सुद्धा शब्द घेतला असेल. मात्र जर असं सुप्रीम कोर्टानं जर बघा त्या विलिनीकरणाला जर थांबवलं तर ह्या खासदारांची घाबरगुंडी वाढली, म्हणजे हे अपात्रच ठरतील. सुप्रीम कोर्ट सुद्धा नियमावर कधी कधी काम करतं आणि कधी कधी भाजपच्या बाजूने काम करतं. मात्र त्याला सगळ्याच प्रकरणात भाजपच्या बाजूने काम करता येणार नाही, सगळीच प्रकरणात भाजपच्या बाजूने निकाल देता येणार नाही. काही अशी प्रकरणं आहेत की त्यामध्ये सुद्धा उद्धव ठाकरे गट असेल किंवा विरोधातले असतील त्यांच्या बाजूने सुद्धा निकाल द्यावा लागेल. आणि त्यातले त्यात आता हे जे जनजीएचं जे आंदोलन सुरू झालेलं आहे, आंदोलनाचं लोन सुरू झालेलं आहे, ह्या आंदोलनाला सुद्धा बरेच जण घाबरलेले आहेत. लोकांना यांना वाटायला लागलेलं आहे की उद्या याला हे जनजीए जर आपल्या मागे लागले तर आपले काही खरं नाही. त्याच्यामुळे हे आंदोलन सुरू आहे. मग आता तरी आपण आपली प्रक्रिया सुधारावी, आपण न्याय व्यवस्थित करावा असं ह्या कोर्टाला सुद्धा आता वाटायला लागलं असेल. आणि म्हणूनच ही याचिका दाखल करून घेतली आणि दाखल करून घेऊन लोकसभा अध्यक्षाला नोटीस काढलंय, लोकसभेचा सचिवाला नोटीस काढलंय आणि ह्या बंडोबांना 6 जणांना नोटिसा काढल्या गेलेल्या आहेत. म्हणजे ह्यांना तिथं जाऊन उत्तर द्यावंच लागणार आहे की नेमकं काय, तुम्ही कोण आहे, कसं काय त्या पक्षात विलीन झाला, ह्याचं त्यांना उत्तरच द्यावं लागणार आहे. आणि असं सांगितलं जातं की हे सगळेच्या सगळे अपात्र ठरवले जातील.
तर बघा आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.